पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाळा काय बोलायचं तुला? मम्मा काय तर खावं काय? बालुशाही. बालुशाही बनवायची. मला येईल का बनवायला? त्या दिवशी बनवलेली ना. मग बालुशाही बनवू. रेसिपी करायची शेअर ह्यांच्या सांगते. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. रेसिपी पण तुम्हाला दाखवणार आहे, पूर्ण दाखवणार आहे, थोडक्यात नाही दाखवणार. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. रेसिपीला सुरुवात करूया आपण. मी एवढा मैदा घेतलेला आहे, तूप घेतलेला आहे अर्धी वाटी आणि 1 चमचा सोडा. याच्यामध्ये अगोदर सोडा टाकून घेते. नंतर ना तूप. हाताने तूप आणि मैदा छान असं मिक्स करून घ्यायचा. तूप आणि मैदा छान असा मिक्स झालाय. याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेते. गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकल्यानंतर टेस्ट अजून वाढते. थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. तर असा कणकेचा गोळा म्हणून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मी आतमधून पण तसाच ठेवलेला आहे. याला स्मूथ केलेला नाही कणकेसारखा. बालुशाहीसाठी मळताना असाच नेहमी मळायचा असतो. तर याला 15 ते 20 मिनिटासाठी आपण असंच झाकून ठेवणार आहे. चला तोपर्यंत आपण बालुशाहीसाठी पाक बनवून घेऊया. इथे मी 1.5 कप साखर घेतलेली आहे आणि पाऊण ग्लास पाणी घेणार आहे मी. आरुष कशा मध्ये मध्ये करतोय इथं. रेसिपी बनवू लागतोय मला. तर चला आपण इथे पाक बनवून घेऊया पहिला. तर पाकामध्ये 2 विलायची टाकून घेते. अजून पाक आपला तयार झालेला नाही. तर इथं मस्त असा आपला पाक तयार झालेला आहे. जास्त कडक ही पाक करायचा नाही. इथे मी छोटासा कणकेचा गोळा घेतलेला आहे. कणकेचा गोळा हातावरती पूर्ण सॉफ्ट करायचा नाही, फक्त त्याला गोल करून घ्यायचं. म्हणजे आपली बालुशाही व्यवस्थित होईल आणि आकारही व्यवस्थित येईल. यासाठी तुम्ही बघू शकता मी कसं सॉफ्ट केलेलं आहे ते.
जास्त हातावरती चोळलेलं नाही. तर अशा प्रकारे मी सर्व बालुशाही बनवून घेणार आहे. त्याला क्रॅक आहेत बालुशाहीला, त्या तशाच ठेवायच्या, कारण आपल्याला त्याच्यामध्ये पाक जायला पाहिजे. तर चला आपण या बालुशाही तळून घेऊया. बालुशाही बनवत असताना गॅस नेहमी मंद ठेवायचा. गॅस फास्ट सोडला तर काय होईल की बालुशाही बाहेरून भाजली जाईल पण आतून तशीच राहील. यासाठी मंद ठेवायचा. थोडासा उशीर लागतो बालुशाही भाजायला, पण खूप छान आणि खुसखुशीत होते बालुशाही. यासाठी गॅस मंद ठेवायचा. फक्त मी तुम्हाला थोडासा व्हिडिओ दाखवते आहे. तर बालुशाही भाजायला याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. तर इथं तुम्ही बघू शकता बालुशाही आपली भाजत आलेली आहे. पूर्ण भाजलेले नाही. आपल्याला परफेक्ट कलर अजून बालुशाहीला आलेला नाही. तर कमीत कमी या 5 बालुशाही भाजायला मला 15 ते 20 मिनिट लागलेत, कारण मंद गॅसवरती आहे. तर इथं बघू शकता परफेक्ट बालुशाही भाजून झालेली आहे आपली. आता आपण पाकामध्ये गरम गरमच भिजायला टाकणार आहे. तर मस्त अशी पाकामध्ये मी बालुशाही टाकून घेतलेली आहे. आता अशाच प्रकारे सर्व बालुशाही आपण भाजून घेणार आहे. आणि या भांड्यामध्ये ह्या भिजवलेल्या बालुशाही आपण एक एक काढून घ्यायची. अशा सर्व बालुशाही मी एकत्र काढून घेतलेत पाकामध्ये, आणि याच्यावरती राहिलेला पाक मी ओतून घेणार आहे. म्हणजे सर्व बालुशाहीला समान पाक लागेल, कारण पातेल्यामध्ये सर्व बालुशाही पाकामध्ये बसत नव्हत्या. यासाठी मी असं केले. तर चला, मस्त अशा पाकामध्ये भिजत ठेवलेले आहेत बालुशाही. तर आता ही मी असंच ठेवून देते 3 ते 4 तास, म्हणजे छान असा पाक मुरेल याच्यामध्ये. तर इथं तुम्ही बघू शकता मस्त अशा बालुशाही आपल्या फुगलेल्या आहेत. तर मी रात्री बालुशाही बनवली होती आणि हा व्हिडिओ आता मी सकाळ काढते आहे. तर पाकामध्ये मस्त अशा मुरलेल्या आहेत बालुशाही, आणि क्रॅक ही मस्त गेलेले आहेत बालुशाहींना. म्हणजे पाक आपला आतमध्येपर्यंत पोहोचलेला आहे असं मला वाटतं. तर चला आपण बालुशाही एक एक काढून घेऊया, बघूया कशा झालेत, काय झालेत. तर चला. तर चला, बालुशाहीची रेसिपी बनवून झाली. आपण आरुषला विचारूया रेसिपी कशी झाली. आरुषनं खाऊन बघितली. ये बा, मस्त झालती बालुशाही. एवढीशी होती, एवढीशी होती. तर चला, टेस्ट करून पण बघितले आरुषनं, त्यांनी पण खाऊन बघितली. खूप मस्त झाली होती, खुशखुशीत आणि कुरकुरीत पण झाली होती. जराशी अशी पूर्ण काही कुरकुरीत झाली नव्हती, पण खमंग लागत होती.